नमस्कार, मी कृष्णा गायकवाड. तुम्ही पाहता सत्य लोकशब्द न्यूज लाईव्ह. आज लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने मंत्र्यालय महामोर्चाचं आयोजन केलं असतात. महाराष्ट्रातून तमाम समाज बांधव आझाद मैदानावर उपस्थित असताना आज काही बांधव करण्याचा प्रयत्न चालू आहे. एक आंदोलक झाडावर गेले आहेत. आमची मागणी पूर्ण करा, अन्यथा आम्ही झाडांना उडी मारू, स्वतःचा जीव बलिदान देऊ, अशा अनेक प्रकारचे घोषणा चालू होत आहे. त्यांना पोलिसांकडून विनंती केली जात आहे की खाली यावं. पात्रा सत्य लोकशब्द न्यूज लाईव्ह. संघर्ष करो, मुख्यमंत्री आला पाहिजे ना तर चटी काढीन चटी. नागडे सर, तुम्ही आज आझाद मैदानाच्या झाडावर स्वतःचा जीव घरात धोक्यात घालून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने कोण्या अनुषंगाने झाडावर जाण्याचा? झाडावर जाण्याचा उद्देश हा दुसरा तिसरा काहीच नाही. या महाराष्ट्रात ज्या शासनाने आमची मज्जा केलेली आहे, आरक्षण उपवर्गीकरण या विषयाच्या अनुषंगाने गेल्या 27 तारखेपासून आयोजित लोकस्वराज्य आंदोलन मार्गदर्शक तथा नेतृत्व प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भांडे साहेब या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आणि असंख्य लोक गेल्या महिन्याच्या 27 तारखेपासून या ठिकाणी आझाद मैदानात आंदोलन करतायत. आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे हा विषय घेऊन सतत दिवसेंदिवस रोज बसत आहेत. कोणीतरी चटणी भाकर आणून देत आहे, ते खात आहेत. आणि इथला नियम आझाद मैदानचा आहे तो 5, 5:30, 6च्या नंतर आम्ही फुटपाथवर जाऊन झोपत आहोत. आमचं म्हणणं एवढं आहे शासनाला की आमचा अंत पाहू नका, आम्ही असे उघडे आहोत. ही आमची मागणी संविधानिक आहे, न्यायाची आहे. आणि त्याचप्रमाणे या देशातल्या सर्वोच्च घटनापीठाने दिलेला हा निर्णय आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विलंब न लावता, कुठलं हे नाटक न करता या ठिकाणी हे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण लवकरात लवकर केलं पाहिजे. अन्यथा हे पुढील आंदोलन अजून कुण्या स्वरूपाचं राहील हे आम्ही सांगू शकत नाही. हा आमचा शासनाला इशारा आहे. हे लवकरात लवकर झालं पाहिजे. आम्ही झाडावरून खाली उतरलो, आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही खाली उतरलो. ज्या कोणी आज आम्हाला खाली उतरवणारा पोलीस कर्मचारी आहे, अधिकारी आहे, त्यांना आमचं नम्र आव्हान आहे की मुख्यमंत्री आम्हाला भेटायला आले पाहिजे. हा देश आमचा आहे, या देशातले आम्ही नागरिक आहोत. आमच्या पूर्वजांनी या देशामध्ये रक्त सांडलेलं आहे, तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि ऐतं खाऊ या ऐत्यापीठावर रेगोटा मोडणारे जे कोणी असतील त्यांना आम्ही मानणार नाही. पण अधिकारी आहेत, संविधानिक पद आहे, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी ही मागणी तात्काळ या मागणीवर बैठक बोलवावं, आमच्यासोबत चर्चा करावं, याच्यावर निर्णय तोडगा काढावा. अन्यथा हे आंदोलन उग्र स्वरूपाचं होईल. हे आंदोलन थांबणार नाही. थँक्यू, धन्यवाद. जय लवजी.